पुलगावमध्ये काल विद्यार्थ्यांच्या बस रोको आंदोलनामुळे बस सेवा ठप्प झाली। दररोज देवली मार्गावर चालणाऱ्या बसेसनी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेवरही थांबावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। सविस्तर बातमी अशी की बहुतेक वेळा हात दाखवूनही बस थांबत नाहीत, म्हणून अखेर कंटाळून आज त्या मार्गावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुलगाव बस स्थानकात बस रोको आंदोलन केले। विद्यार्थ्यांच्या मते बस चालविणारे ड्रायव्हर दादागिरी करत आहेत आणि अनेक वेळा बस थांबवत नाही तर कापमार करत वेगाने निघून जात आहेत। बस ड्रायव्हरांच्या दादागिरीची अनेकदा व्यवस्थापकांना तक्रार केली असली तरी त्याकडे लक्ष दिले गेले नाही, ज्यामुळे देवली पुलगाव मार्गावर चालणाऱ्या बस ड्रायव्हरची वृत्ती अजून बिकट झाली आहे। दिनांक 11 डिसेंबरला सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांनी हातात संविधान निर्माता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन आंदोलन केले आणि घोषणाबाजी केली। सलग 2 तास विद्यार्थ्यांनी बस स्थानकाच्या आगमन आणि निर्गमन द्वारावर धरणा दिला असल्याने बस वाहनांची ये-जा बंद राहिली, ज्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास झाला। त्यानंतर व्यवस्थापकांच्या समजावणीने विद्यार्थ्यांनी त्यांची मागणी लेखी स्वरूपात देऊन आंदोलन थांबविले। व्यवस्थापक या ड्रायव्हर्सवर काय कारवाई करतात याकडे सर्व लोकांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणाबाबत पुलगाव पोलिसांना देखील कळविण्यात आले आहे। आमदार राजेश बकाणे आणि पालकमंत्री पंकज भोयर याकडेही लेखी तक्रार करून विद्यार्थ्यांना होणाऱ्या शिक्षणाच्या नुकसानीसाठी मदत करण्याची मागणी केली आहे। या आंदोलनात प्रमुखत्वे सर्वजित कंगले, तृषेर पाटे, सुहानी कोडपे, करिश्मा उईके, सक्षम खोब्रागडे, समृद्धी खोब्रागडे, अक्षरा करोती, शिवानी सिदम, प्राची परतेकी आदी विद्यार्थी सहभागी झाले होते। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव।